इस लेक्चर में हम स्तुतशेखर रस को याद करेंगे। ओके, तो इसकी ट्रिक है सुवर्ण शबी कधी 3 वेळा तर पारद पारद रोज। क्या ट्रिक है? सुवर्ण और शबी कधी 3 वेळा तर पारद रोज टबात बसून 4 वेळा गाणे गातो। म्हणजे का? सुवर्ण आणि शबी, सुवर्ण और शबी दिन में 3 बार और पारद ये रोज टब में बैठकर 4 बार गाने गाता है। ठीक है, नहाते वक्त। ओके, ऐसे कर सकते हैं। तो सुवर्ण और शबी कधी 3 वेळा तर पारद रोज टबात बसून 4 वेळा गाणे गातो, 4 वेळा गातो। ठीक आहे, तर काय ट्रिक आहे? सुवर्ण, सुवर्णापासून होऊन जाईल आपलं सुवर्ण भस्म, शबीपासून होऊन जाईल शंखभस्म आणि बिल्व भस्म। त्यानंतर कधी, कधी म्हणजे कचोरा। ठीक आहे, आणि धी म्हणजे शुद्ध धतुरबीज। ठीक आहे, धतुरबीज। त्यानंतर तर पारद, पारद दररोज। ठीक आहे, शुद्ध पारद आणि कधी 3 वेळा। ठीक आहे, तर कधी 3 वेळा म्हणजे काय? 3 वेळा, 3 वेळा म्हणजे त्रिकटू। त्यानंतर पारद झाला आपला, त्यानंतर रोज टबात बसून, टबात म्हणजे टंकन, बचनाग आणि त म्हणजे ताम्रभस्म, तो बसून 4 वेळा गातो। ठीक आहे, 4 वेळा गातो म्हणजे चतुर्जात आणि गंधक। तर यानंतर याची भावना ड्रग्स आहे आपले भृंगराज स्वरस। ठीक आहे, त्यानंतर याची मात्रा आहे आपली 1 ते 2 गुंजा आणि अनुपान आहे दूध, साखर, मध आणि अद्रक स्वरस। याची मात्रा आहे इच ग्राम, आपल्याला 10 ग्राम इच घ्यायचं आहे आणि याची भावना आहे 300 ml ची। त्यानंतर उपयोग आहे, उपयोगमध्ये अम्लपित्त, अपस्मार, उदर, उन्माद, कामला, छर्दी, ज्वर आणि बाकी सर्व हे याचे उपयोग आहे। तर हे होतं आपला स्तुतशेखर रस। थँक्यू।